नमस्कार. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961च्या माहितीच्या लाईव्ह सेशन क्रमांक 11 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, मागच्या 15 दिवसापूर्वी म्हणजे दुसऱ्या शनिवारी दिनांक 13/6/2020 रोजी मी सेशन अटेंड केलं होतं, सेशन एक्झिक्यूट केलं होतं. या माध्यमातून 15 दिवसाचा गॅप हा खरंच खूप मोठा गॅप होता, याबाबत काही दुमत नाही. परंतु मी थोडासा एका विशिष्ट माझ्या वैयक्तिक कारणामुळे म्हणजे थोडंसं माझं वाचन एका विषयावरचं चालू होतं, त्यामुळं मला फारसा वेळ देता आला नाही. ते वाचन माझं कंप्लीट झालेलं आहे आणि आता इथून पुढं मी आपल्याला या माध्यमातून मला कळवायचा आनंद वाटतो की इथून पुढे मी आपल्याला शक्य तितक्या 2-4 दिवसाच्या गॅपनं या कायद्याबाबत आपल्याला जितकी परिपूर्ण माहिती देण्याचा म्हणजे मला शक्य होईल तितक्या पद्धतीनं मी आपल्याला माहिती देण्याचा निश्चित प्रयत्न करेन. तर आजच्या या सेशनमध्ये उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. आणि आज या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 मधील आय एम गोइंग टू डिलिव्हर द प्रेझेंट सेशन ऑन पॉइंट ऑफ सेक्शन नंबर 23 ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. तर हा जो सेक्शन 23 आहे, तर याच्याबद्दल हा स्टार्ट होतो मित्रांनो ओपन मेंबरशिप या कॅटेगरीमध्ये. या सेक्शनचं नावच आहे की ओपन मेंबरशिप. अत्यंत प्रभावी तरतूद आहे महाराष्ट्र सहकार कायद्यातील तरतुदीमध्ये आणि याच्याबाबत सदस्यत्व हे खुलं असण्याबाबतची तरतूद आहे. आणि या सदस्यत्व हे खुलं ठेवल्यामुळं ते कसं प्राप्त करावं किंवा एखादा व्यक्ती त्या सहकारी संस्थेमध्ये खुल्या सदस्यत्वाच्या या तरतुदीप्रमाणे सहकारी संस्थेमध्ये कोणत्या पद्धतीनं सदस्यत्व प्राप्त करू शकतो याबाबतची ही प्रोव्हिजन आहे. अत्यंत महत्वाची प्रोव्हिजन आहे. या प्रोव्हिजनमुळं म्हणजे बऱ्याचशा काही संस्थांमध्ये राजकीय कारणानं म्हणा किंवा गटबाजीमुळं म्हणा किंवा काही विशिष्ट समाजाच्या संस्था असतात, काही विशिष्ट धार्मिक ह्याच्या संस्था असतात, काही तिथे इश्यू रिलेट्स होत असतात काही गोष्टीच्या. त्याच्या पलीकडे जाऊन ह्या सेक्शन 23 आधारे एखाद्या सहकारी संस्थेमध्ये आपल्याला सभासदत्व प्राप्त करणं, कायद्यानं दिलेला अधिकार तो कशा पद्धतीने एक्झिक्यूट करता येईल याची ही तरतूद आहे. खूप अतिशय चांगली आणि अत्यंत प्रभावी तरतूद आहे. तर मित्रांनो, मला सांगायला आवडेल, काइंडली सी द प्रेझेंट प्रोव्हिजन अंडर सेक्शन 23 ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आय एम गोइंग टू रीड दॅट पर्टिक्युलर प्रोव्हिजन. तर त्यामध्ये सबसेक्शन 1 असा आहे मित्रांनो, नो सोसायटी शॅल विदाउट सफिशियंट कॉज रिफ्यूज ऍडमिशन टू मेंबरशिप टू एनी पर्सन ड्युली क्वालिफाईड देअरफॉर अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट अँड इट्स बायलॉज. कोणत्याही संस्थेनं पुरेशा कारणा वाचून संस्थेचे उपविधी त्याच्या तरतुदी अन्वये यथोचितरित्या अर्हता प्राप्त असलेल्या कोणत्याही व्यक्तीस सदस्य म्हणून दाखल करून घेण्यास नकार देता कामा नये. म्हणजे एखाद्या सहकारी संस्थेमध्ये संस्थेच्या म्हणजे एखादं विशिष्ट कारण किंवा सफिशियंट रिझन असल्याशिवाय एखाद्या सहकारी संस्थेमध्ये अधिनियम किंवा संस्थेचे उपविधी यांच्या तरतुदी अन्वये यथोचितरित्या एखादा व्यक्ती जर सभासद होण्याची पात्रता बाळगत असेल तर त्या व्यक्ती सभासद म्हणून संस्थेमध्ये दाखल करून घेण्यास कोणत्याही सहकारी संस्थेस नकार देता येणार नाही. इतकी क्लिअर प्रोव्हिजन आहे. आणि ह्या प्रोव्हिजनच्या अनुषंगानं याच्यामध्ये पुढे ज्या तरतुदी दिलेल्या आहेत मित्रांनो, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामध्ये सब सेक्शन हा एक होता की आता आपल्याला सांगितलं की कुठल्याही सफिशियंट कॉस्ट शिवाय तुम्हाला सभासदत्व नाकारता येणार नाही. मग पर्टिक्युलरली जर एखाद्या सहकारी संस्थेचे जर बायलॉ त्या पर्टिक्युलर व्यक्तीला प्रिव्हेंट करत असतील किंवा क्वालिफिकेशन मध्ये त्यांचे विशिष्ट क्वालिफिकेशन किंवा त्याची पात्रता जर त्या बायलॉजने ठरवली गेली असेल तर अशा प्रसंगी मित्रांनो फक्त त्याला तिथं सभासदत्व मिळणार नाही. परंतु त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणानं त्याला त्या संबंधित व्यक्तीला किंवा अर्ज करणाऱ्या व्यक्तीला सभासदत्व प्राप्तीसाठी जो व्यक्ती अर्ज करतो त्याला सभासदत्व नाकारता येणार नाही असा हा कायदा आहे. त्यामध्ये पुन्हा पुढे सेक्शन
सबसेक्शन 1A जो आहे तो आता बघूया. त्यामध्ये काय होतं की एखाद्या पात्र व्यक्तीने तिला सदस्य म्हणून दाखल करून घेण्यासाठी केलेला अर्ज किंवा तिने सदस्यत्वाच्या संबंधात भरलेली रक्कम स्वीकारण्यास एखाद्या संस्थेने नकार दिला असेल त्या बाबतीत अशा व्यक्तीला विहित करण्यात येईल. अशा नमुन्यात सदस्यत्वासंबंधीच्या कोणत्याही रकमेसह निबंधकाकडे अर्ज करता येईल आणि निबंधक तो अर्ज आणि याप्रमाणे कोणतीही रक्कम दिलेली असल्यास ती रक्कम असा अर्ज आणि ती रक्कम मिळालेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत संबंधित संस्थेकडे पाठविल आणि लगोलग संस्थेकडे असा अर्ज व रक्कम मिळाल्याच्या दिनांकापासून 60 दिवसाच्या आत संस्थेने अर्जदाराला कोणताही निर्णय कळवला नाही तर तो अर्जदार अशा संस्थेचा सदस्य झाला असल्याचे मानण्यात येईल. एखादी व्यक्ती मानवी सदस्य झाली आहे किंवा नाही याबाबत कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास सर्व संबंधित व्यक्तींना त्याचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर निबंधकाकडून त्याबाबत निर्णय दिला जाईल. तर मित्रांनो, यामध्ये सेक्शन 23 सबसेक्शन 1A जो आहे तर इतकं क्लिअर याच्यामध्ये पर्टिक्युलर्स दिलेले आहेत, क्लॅरिफिकेशन आहे. एखाद्या पात्र व्यक्तीने तिला सदस्य म्हणून दाखल करून घेण्यासाठी अर्ज करून त्याने त्यासोबत ज्या संस्थेच्या रिक्वायर्ड प्रवेश फी शेअरचे अमाऊंट भरलेले असतील किंवा आणि ते रक्कम स्वीकारण्यास ती संस्था पर्टिक्युलर संस्था जर त्या व्यक्तीकडून त्या पद्धतीनं प्रवेश फी आणि शेअरच्या रकमा स्वीकारण्यामध्ये नकार देत असेल तर त्या व्यक्तीला अशा म्हणजे या जो काय स्पेसिफाईड फॉर्म असेल किंवा कायद्याने जो अधिकृत सभासदत्व प्राप्तीसाठीचे जे त्याने प्रपोजल दिला असेल त्या सदस्यत्वाबाबतीच्या कोणत्याही रकमेसह निबंधकांच्याकडे त्याला अर्ज करता येईल. जर संस्था अशा परिस्थितीत एखाद्या सभासदत्वाला जर सभासदत्व देत नसेल त्याच्याकडून प्रवेश फीची रक्कम किंवा शेअरची रक्कम म्हणजे त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया तो कम्प्लीट करत असेल बायलॉच्या प्रोव्हिजन प्रमाणे जर तो पर्टिक्युलर व्यक्ती जर इलिजिबल असेल मेंबर व्हायला तर अशा प्रसंगी जर मित्रांनो त्या ठिकाणी त्याला ती पर्टिक्युलर संस्था काय करणार मुद्दामपणे त्याला सभासदत्व देत नसेल तर अशा प्रसंगी इथं दुसरा ऑप्शन त्याला अवेलेबल आहे की त्यांनी त्या रकमेसह त्या अर्जासह निबंधकांच्याकडे त्याला अर्ज करता येईल आणि निबंधक तो अर्जाने याप्रमाणे कोणतीही रक्कम दिलेली असल्यास ती रक्कम असा अर्ज आणि ती रक्कम मिळाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत संबंधित संस्थेकडे ते निबंधक साहेब रजिस्ट्रार साहेब तो प्रपोजल किंवा तो अर्ज पाठवतील आणि लागोलाग संस्थेकडे असा अर्ज आणि रक्कम मिळाल्याच्या दिनांकापासून 60 दिवसाच्या आत संस्थेने अर्जदाराला कोणताही निर्णय कळवला नाही तर तो अर्जदार अशा संस्थेचा सदस्य झाला असल्याचे मानण्यात येईल. तर इथं मित्रांनो पर्टिक्युलरली काय होते की आपण संस्थेकडे काय वेळेला अर्ज करतो, संस्थेकडे प्रवेश फी शेअरची रक्कम देतो आणि समजा त्या बाबतीत संस्थेने काहीच निर्णय घेतला नाही तर इतर डीम्ड मेंबरशिप या प्रोव्हिजननं एक्झिक्यूट होत नाही. या ठिकाणी तुम्हाला त्या संस्थेनं तुमच्याकडून तो अर्ज आणि अर्जासोबत तुम्ही प्रवेश फी शेअर्स किंवा रिक्वायर्ड ज्या कंप्लायन्स करायच्या आहेत ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ पर्टिक्युलर बायलॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर सोसायटी अँड ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ तर अशा प्रसंगी ते त्याबाबत निर्णय होत नसेल तर त्या पर्टिक्युलर ऍप्लिकंटनी रजिस्टर साहेबांच्याकडे प्रपोजल द्यायला पाहिजे, तिथं कंप्लेंट फाईल करायला पाहिजे किंवा ते त्याचा अर्ज आणि त्या पद्धतीच्या प्रवेश फीच्या रकमा तिथे इंटिमेट करून सांगायला पाहिजे की मी असं असं दिलंय तरी देखील मला सभासदत्व मिळत नाही. आणि अशा ह्याच्यानंतर रजिस्ट्रार साहेब या सेक्शन प्रमाणे त्यांना ती रक्कम किंवा त्याच्याबरोबरचा अर्ज त्यांच्या कार्यालयात मिळाल्यापासून ते 30 दिवसाच्या आत त्या संबंधित संस्थेकडे ट्रान्सफर करतात आणि ती ट्रान्सफर झालेली ऍप्लिकेशननी अलॉंग विथ जी काय रिक्वायर्ड अमाऊंट असेल, प्रवेश फी असेल, शेअर्स असेल किंवा त्यांच्या काय ज्या मॅन्डेट कंप्लायन्सेस असतील त्या ज्या तुम्हाला करायच्या त्याच्याबरोबर ती अर्ज आणि रक्कम संस्थेला मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत संस्थेने जर अर्जदाराला कोणताही निर्णय कळवला नाही तर तो अर्जदार अशा संस्थेचा सदस्य झाला असल्याचे मानण्यात येईल. म्हणजे प्रोव्हिजन इथं इतकी क्लिअर आहे की अशा ठिकाणी तुम्ही डिरेक्टली संस्थेला अप्रोच झालाय, तिने इतक्या दिवसात कळवलं नाही तर ह्या डीम्ड मेंबरशिप इथं माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जे ज्ञान या प्रोव्हिजन मधून मिळतं आहे किंवा मला जो इंटरप्रिटेशन माझ्या
या आपल्यासमोर जो मी आता सेक्शन 23 सबसेक्शन 1A प्रमाणे जी प्रोव्हिजन आहे ते मला माझ्या बाबतीतलं किंवा माझं पर्टिक्युलर वैयक्तिक इंटरप्रिटेशन असं या ठिकाणी होते की तुम्हाला रजिस्टर साहेबांच्याकडे ते प्रपोजल किंवा तो अर्ज दिल्यानंतर तो अर्ज रजिस्टर साहेबांनी तुम्ही दिलेल्यापासून 30 दिवसात त्या पर्टिक्युलर संस्थेकडे पाठवल्यानंतर त्या संस्थेनं त्यांना अर्ज प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या आत जर निर्णय तुमच्या सभासदत्वाच्या बाबतीत घेतला नाही तर तुम्हाला ते डीम्ड मेंबरशिप मिळते असं माझं स्पष्ट मत आहे. आणि कायदाही अगदी स्पेसिफिक तसा याबाबत कोणाचं दुमत असायचं कारण नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तर या बाबतीत संस्थेला कोणताही निर्णय कळवला नाही तर तो अर्जदार अशा संस्थेचा म्हणजे 60 दिवसाच्या आत ही प्रोव्हिजन इथे ऍक्टिव्हेट होते की आपल्याला ती डीम्ड मेंबरशिप मिळते. आणि एखादी व्यक्ती मानवी सदस्य झाली आहे किंवा नाही याबाबत कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास सर्व संबंधित व्यक्तींना त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर निबंधकांच्याकडून त्याबाबत निर्णय दिला जाईल. म्हणजे याही ठिकाणी परत प्रॉब्लेम असा होतोय की समजा एखाद्या व्यक्तीला सभासदत्व संस्था देत नसेल त्या विचारानं निबंधक साहेबांच्याकडे ते संस्थेच्या विहित नमुन्यातला सभासदत्व मागणीचा अर्ज त्याच्याबरोबर मॅन्डेटरी कंप्लायन्सच्या सगळ्या अमाऊंट्स म्हणजे प्रवेश फी शेअर्स रक्कम काय असेल ते रिक्वायर्ड सगळ्या बाबी त्यांनी जर तिथं पुटअप केले असतील रजिस्टर साहेबांच्याकडे आणि रजिस्टर साहेबांनी तो अर्ज 30 दिवसाच्या त्या पर्टिक्युलर संस्थेकडे त्याला सभासदत्व द्या म्हणून त्यांच्या ज्या काय रिक्वायर्ड ऑर्डर सोबत ते पाठवलं असेल प्रपोजल आणि विदिन त्याला त्या संस्थेला ते प्रपोजल किंवा ते रिक्विजिट मिळाल्यापासून विदिन 60 डेज निर्णय घेतला नाही तर ऑटोमॅटिकली डीम्ड मेंबरशिप मिळते. पण याही बाबतीत जर काही वाद निर्माण झाला डीम्ड मेंबरशिपच्या बाबतीत मित्रांनो तर इथं प्रोव्हिजन असे आहे की तो त्या डीम्ड मेंबर झालाय किंवा मानवी सदस्यत्व त्याला प्राप्त झाले की नाही याबाबत कुठलाही वाद निर्माण झाल्यास असा कुठलाही प्रश्न निर्माण झाल्यास मित्रांनो अशा सर्व संबंधित व्यक्तींना त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर निबंधकांच्या मार्फत त्याबाबत निर्णय केला जाऊ शकतो. म्हणजे होतं काय की काय एखाद्या वेळेस निबंधक साहेबांच्याकडून प्रपोजल तिकडे पुट फॉरवर्ड केलं जातं संस्थेकडे आणि त्या संस्थेने 60 दिवसात निर्णय घेतला नाही. आम्ही इकडे समजून बसलो आम्हाला सभासदत्व आता प्राप्त झालेलं आहे या संस्थेचं परंतु पुढे काय कारणानं मला त्या संस्थेच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तिचा काय उद्देश असेल त्याचे लाभ मिळवायचे असतील किंवा त्या संस्थेच्या पुढे पर्टिक्युलर इलेक्शन येतील त्याचे काही म्हणजे विशिष्ट त्या संस्थेशी रिलेटेड गोष्टी असतील आणि त्यामध्ये मला इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल आणि त्या ठिकाणी जर प्रश्न निर्माण झाला की हा व्यक्ती सभासदच नाही आहे ह्याला राईट्स प्राप्त होत नाहीत तर अशा प्रसंगी त्याचं स्टेटस त्याला डीम्ड मेंबरशिप किंवा स्टेटस ऑफ मेंबरशिप प्राप्त आहे किंवा नाही याबाबतचा जो काय डिस्प्यूट रेज होईल किंवा इश्यू रेज होईल त्याबाबतचं रजिस्टर साहेबांना ज्युरिडिक्शन आहे आणि त्या प्रसंगी रजिस्ट्रार साहेब त्याबाबत सगळ्यांना वाजवी संधी दिल्यानंतर त्याबाबत निर्णय रजिस्ट्रार साहेब घेऊ शकतात. यानंतरची प्रोव्हिजन आहे मित्रांनो याच सेक्शनमध्ये याच्या पुढची आहे ती मी आपल्याला सांगतो. Any person aggrieved by the decision of the society refusing him admission to its membership may appeal to registrar within a period of 60 days from the date of the decision of the society and every such appeal as far as possible be disposed of by the registrar within period of 3 months from the date of its receipt. अत्यंत क्लिअर प्रोव्हिजन आहे याच सेक्शन मध्ये सेक्शन 23 सबसेक्शन 2 प्रमाणे. तर एखाद्या संस्थेनं वर आता आपलं जे डिस्कशन झालं सेक्शन 23 आणि सेक्शन 23 1 आणि 1A हे जे 2 सबसेक्शन आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला ज्या रिक्वायर्ड प्रोव्हिजन्स आहेत किंवा हा कायदा 23चा कोणत्या पद्धतीनं एक्झिक्यूट होतो याबाबतची जी माहिती आपल्यापुढे मी आता सादर केली त्याप्रमाणे समजा एखाद्या सदस्य म्हणून दाखल करून घेण्यास एखाद्या संस्थेनं नकार दिला किंवा त्याच्याबाबत ठीक आहे रजिस्टर साहेबांनी ते तुमचं अर्ज बिर्ज त्यांना 30 दिवसात पाठवला 30 दिवसानं त्या संस्थेला पर्टिक्युलर ते प्रपोजल मिळाल्यानंतर त्याने आम्हाला या व्यक्तीला सभासद करून घ्यायचं नाही म्हणून जर तुम्हाला डिसिजन मित्रांनो दिला किंवा त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेंटला कळवलं आणि रजिस्टर ऑफिसलाही कळवलं त्यानंतर त्या निर्णयामुळं
person who is aggrieved by that particular decision of non-acceptance of its membership or non-acceptance of its application for enrollment of membership जर झाला असेल तर त्याबद्दल त्या व्यथित झालेल्या त्या व्यक्तीस किंवा कोणी असतील त्यांना त्या संस्थेच्या निर्णयाच्या दिनांकापासून 60 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे इथे लिमिटेशन स्पेसिफिकली याच सेक्शन 23(2) मध्ये या निर्णयाच्या विरुद्ध 60 दिवसाच्या आतमध्ये निबंधक साहेबांच्याकडे अपील करायची प्रोव्हिजन ही आहे आणि निबंधक असे प्रत्येक अपील शक्यतो ते मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या कालावधीच्या आत निकाली काढतील अशी ही प्रोव्हिजन आहे. म्हणजे प्रोव्हिजन मध्ये याच्यामध्ये मी आपल्याला आता क्लिअर ह्या गोष्टी सांगितल्यात की या प्रोव्हिजन्स प्रमाणे मित्रांनो सेक्शन 23 प्रमाणे ही ओपन मेंबरशिप आहे आणि या ओपन मेंबरशिपच्या बाबतीत जेव्हा ते रिक्वायर्ड ज्या कंप्लायन्सेस आहेत बायलॉज प्रमाणे इलिजिबल पर्सन जर मेंबरशिप क्लेम करत असेल मागत असेल रिक्वायर्ड मॅन्डेटरी प्रोव्हिजन्स प्रमाणे किंवा मॅन्डेटरी क्रायटेरिया जो फॉर गेटिंग एनरोलमेंट ॲज अ मेंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर सोसायटी ज्या रिक्वायर्ड सगळ्या कंप्लायन्सेस करून देखील मेंबरशिप मिळत नसेल तर तो पर्टिक्युलर ऍप्लिकंट रजिस्ट्रार साहेबांच्याकडे ऍप्लिकेशन देऊन ते रजिस्ट्रार साहेबांनी दिलेलं ऍप्लिकेशन तिकडं संस्थेला रजिस्ट्रार साहेबांनी पाठवल्यानंतर ह्या सगळ्या मॅन्डेटरी प्रोव्हिजन जेव्हा एक्झिक्यूट होतील आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर रजिस्ट्रार साहेबांनी केलेल्या रिक्विजिशन प्रमाणे किंवा रिप्रेझेंटेशन प्रमाणे संस्था जर सभासदत्व नाकारत असेल तर सेक्शन 23(2) प्रमाणे अपील प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्या संस्थेच्या निर्णयाविरुद्ध निबंधक साहेबांच्याकडे मिळालेल्या आदेशाच्या म्हणजे जो पर्टिक्युलर आदेश नाही म्हणता येणार आपल्याला निर्णय म्हणू आपण संस्थेनं घेतलेल्या निर्णयापासून 60 दिवसाच्या आत अपील करायची प्रोव्हिजन या सेक्शन 23(2) प्रमाणे आहे आणि रजिस्टर साहेबांना ते पर्टिक्युलर अपील मिळालेल्या तारखेपासून त्यांनी ते अपील 3 महिन्यात म्हणजे विदिन 90 डेज ते डिस्पोज ऑफ करून त्याबाबत निर्णय घ्यायचा ही तरतूद आहे. आणि यामध्ये पुन्हा प्रोव्हिजन असा आहे की परंतु 3 महिन्याच्या उक्त कालावधीच्या आत तसे अपील याप्रमाणे निकालात काढण्यात आले नाही तर निबंधक विलंबाची कारणे त्यांच्या डिसिजन मध्ये नमूद करतील. आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्रोव्हिजन आहे मित्रांनो अत्यंत महत्वाची प्रोव्हिजन आहे. आपल्याला या बाबतीत बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स होतात की संस्थेच्या काही लोकांना सभासदत्वाचे लाभ मिळत नाहीत काही राजकीय कारणाने लाभ दिले जात नाहीत तर अशा प्रसंगी या ओपन मेंबरशिप सेक्शन 23 प्रमाणे सभासदत्व मिळवण्यासाठी लोकांना अत्यंत पॉवरफुल प्रोव्हिजन आहे अत्यंत प्रभावी तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे आणि या तरतुदीच्या आधारे अगदी साध्या दूध उत्पादक संस्थेपासून ते अगदी तुम्हाला जिथं जिथं व्यक्ती सभासदत्वाची तरतूद ज्या ज्या संस्थेमध्ये आहे त्या अगदी मग शिखर संस्था असू देत किंवा साखर कारखाने असू देत स्पिनिंग मिल्स असू देत त्या पर्टिक्युलरली कुठल्याही कितीही मोठे इन्फ्रास्ट्रक्चर असू दे तुम्ही जर अर्हता प्राप्त इसम असाल तुम्ही सभासदत्व होण्यासाठी तुमच्याकडे त्या पर्टिक्युलर संस्थांच्या पोटनियमामधली अर्हता तुम्ही तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सभासदत्व होणे पासून कोणतीही संस्था रोखू शकत नाही. तर विषय असा आहे. तर यानंतर सेक्शन 23 सबसेक्शन 3 आपण बघूया. The decision of the registrar in appeal shall be final and the registrar shall communicate the decision to the parties within 15 days from the date thereof. म्हणजे निबंधक साहेबांनी घेतलेला हा निर्णय दिलेला ह्या पर्टिक्युलर अपीलात दिलेला निर्णय हा अंतिम असेल आणि तो आपला निर्णय अशा निर्णयाच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या संबंधित लोकांना ते कळवतील अशी प्रोव्हिजन आहे. आणि याच्या पुढची तरतूद आहे म्हणजे हे इतकं क्लिअर आणि प्रोटेक्शन आहे. ह्या प्रोटेक्शन प्रमाणे म्हणजे हा सेक्शन जर बघितला तर ह्याचा अत्यंत वाईड स्कोप आहे. वाईड म्हणजे याचा उपयोग संस्थेच्या सभासद काय होतं की सहकारी संस्था म्हणलं की सर्वसाधारण लोकांना असं वाटतं की मित्रांनो फक्त त्या संस्था पर्टिक्युलरली ज्या की महाराष्ट्र सहकार कायद्यातील तरतुदी अंतर्गत नोंद आहेत आणि त्याच नोंद असलेल्या संस्थांमध्ये जे अधिकृत सभासद आहेत त्यांच्याच वादाबाबत किंवा त्यांच्या दरम्यानचे जे काही मुद्दे असतील किंवा जे वादग्रस्त प्रश्न असतील वादविवाद असतील त्याच्या पुरताच मर्यादित हा कायदा आहे असं जर कोणाचं मत असेल तर ते कृपया आपल्या मनातून काढून टाका.
या सेक्शन 23 प्रमाणे हा कायदा तमाम जनतेला, महाराष्ट्रातील तमाम जनतेला, महाराष्ट्रातील प्रत्येक रहिवाशाला की ज्याला एखाद्या सहकारी संस्थेचं सभासदत्व जर तो अर्हता प्राप्त इसम असेल आणि मिळवायचं असेल आणि मिळत नसेल तर ही या महाराष्ट्र सहकार कायद्यातील कलम 23 प्रमाणे जी तरतूद आहे ती तरतूद सर्वसामान्य नागरिकाला एखाद्या सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळवण्यासाठी उपयोगी पडू शकते। याचा उपयोग फार मोठा पद्धतीने लोक करून घेऊ शकतात। सभासदत्व संस्थेचं असेल तरच मला किंवा मी त्या संस्थेशी निगडीत असेल तरच मला वाद करता येईल या भ्रमात जर कोण असेल किंवा असे जर कोणाचे परसेप्शन असतील तर दे आर ॲब्सोल्युटली रॉंग। that the ordinary man of common prudence having the right under section 23 of the Maharashtra Cooperative Societies Act to get or to enroll as a member of that particular cooperative society which in he intend to become a member of that particular society हे कायम लक्षात ठेवा आपण। तर याच्यापासून यामध्ये पुढची प्रोव्हिजन आहे सेक्शन 23 सबसेक्शन 4। यामध्ये ही सेक्शन विदाउट प्रिजुडाइज टू द फोरगोइंग प्रोव्हिजन्स ऑफ दिस सेक्शन इन द केस ऑफ ॲग्रो प्रोसेसिंग सोसायटीज ऑर एनी अदर सोसायटी for which a definite zone or an area of operation is allotted by the state government or the registrar, it shall be obligatory on the part of such a society to admit on an application made to it every eligible person from that zone or the area of operation as the case may be as a member of such society unless such person is already registered as a member of any other such society in the same zone or the area of operation। अत्यंत चांगली तरतूद आहे। म्हणजे या कलमातील यामध्ये ज्या तरतुदी आहेत या आता वरती जितक्या आपण ज्या प्रोव्हिजन्स बघितल्या मगाशी मी सांगितलं आपल्याला सेक्शन 23(1) मध्ये जी प्रोव्हिजन आहे, 1(a) मध्ये जी प्रोव्हिजन आहे, सेक्शन 23 पोटकलम 2 मध्ये जी प्रोव्हिजन आहे आणि सेक्शन 3 प्रमाणे यामधील या प्रोव्हिजन मध्ये यामध्ये जे काही तरतुदींना बाधा न येता या काही ठराविक सहकारी संस्था या राज्य शासनाने किंवा निबंधक साहेबांनी एखाद्या संस्थेचं कार्यक्षेत्र निश्चित केलेलं असतं, त्याचा एरिया ऑफ ऑपरेशन कमांड एरिया फिक्स केलेलं असतं की ज्या संस्था कृषी प्रक्रिया संस्थाच्या स्वरूपातल्या असतात, म्हणजे प्रोसेसिंग ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज आपण त्यांना अगदी सोप्या भाषेत म्हणू तर अशा संस्थेच्या बाबतीत त्यांचा पर्टिक्युलरली झोन असतो, त्यांचा पर्टिक्युलरली एरिया ऑफ ऑपरेशन फिक्स केलेलं असतं आणि तिच्याकडे समजा एखाद्या व्यक्तीनं अर्ज सभासदत्व मागणीकडे आलं तर अशा परिस्थितीत त्या परिमंडळामधील किंवा तिच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे कमांड एरियामध्ये किंवा ज्युरिडिक्शनमध्ये त्या अर्हता प्राप्त व्यक्तीला मित्रांनो त्या परिमंडळामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये अन्य एखाद्या तशाच प्रकारच्या संस्थेमध्ये जर तो पूर्वीच सभासद झालेला असेल तर त्यांनी जर त्याच प्रकारच्या तसल्या दुसऱ्या संस्थेमध्ये सभासदत्वाची मागणी केली असेल तर त्याला सभासदत्व द्यायचं बंधन सहकारी संस्थांवरती नाही अशी ही प्रोव्हिजन आहे। तर या बाबतीत म्हणजे ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग ज्या कृषी प्रक्रिया संस्था आहेत याच्या बाबतीत ही प्रोव्हिजन आहे। तुम्ही एखाद्या ठराविक आता धरून चाला एखाद्या तालुक्यात 2 ॲग्रिकल्चरल प्रोव्हिजन्स आहेत आणि तुम्ही एका ठिकाणी दोन्हीचं एरिया ऑपरेशन कमांड एरिया सेम आहे आणि तुम्ही एखाद्या संस्थेत सभासद असाल आणि तुम्हाला परत दुसऱ्या संस्थेमध्ये तशाच प्रकारच्या त्याच एरियातल्या सभासदत्व पाहिजे असेल तर तुम्हाला तसं मिळू शकत नाही। इतकी ही सरळ सोपी प्रोव्हिजन आहे। तर मित्रांनो आज या लाईव्ह सेशन क्रमांक 11च्या माध्यमातून मी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 23 जे ओपन मेंबरशिपच्या बाबतीत आहे त्या बाबतीत मी आज आपल्याला या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सदस्यत्व खुले असणे ही जी प्रोव्हिजन आहे ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र सहकार कायद्यातील तरतुदी अंतर्गत नोंद असणाऱ्या सहकारी संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना एखाद्या सहकारी संस्थेचे सभासदत्व प्राप्त करण्यासाठी
किती महत्त्वपूर्ण तरतूद आहे या कायद्यातील याची मी आज आपल्याला या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे या कायद्याच्या माहिती जाणून घेण्यासाठी आपला मौलिक वेळ मला आपण या माध्यमातून दिला. तुम्ही माझे हे लाईव्ह सेशन्स प्रत्येक ठरवलेल्या वेळेमध्ये किंवा तुम्ही इतर लाईव्ह सेशनला वेळ नसेल तर तुम्ही इतर तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या तुमच्या शेड्यूल प्रमाणे ते बघता आणि ते तुम्हाला ते आवडतात असं मला तुम्ही आवर्जून कळवतात. त्याबाबत मी अत्यंत आपला आभारी आहे. आणि आज या लाईव्ह सेशनला या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांच्या देहरूपी मंदिरातील त्या परमेश्वरूपी शक्तीला मी इथून नमन करून हे माझं आजचं लाईव्ह सेशन या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतरचे लाईव्ह सेशन मित्रांनो मी निश्चितच अगदी 4-5 दिवसात 2-4 दिवसात जसा मला वेळ अवेलेबल असेल तसं मी घेणार आहे. कारण कायदा मोठा आहे, वेळ भरपूर लागणार आहे आणि इतक्या 15 दिवसाच्या गॅपनं होणार नाही हे काही माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं, मला कळवलं. त्याबद्दल मी निश्चितच त्यांचा आभारी आहे. शक्य तितका मी वेळ देऊन हे लवकरात लवकर पूर्ण करून शक्य तितकी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करीन. आणि पुनश्च एकदा मी आपलं या माध्यमातून आभार मानतो. असंच आपलं प्रेम राहो. आपला इथून पुढचा वेळही अत्यंत चांगला जाऊ असे शुभचिंतन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.